नमस्कार, मी समृद्धीच किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी अशी भगरीची खिचडी। आज एकादशी आहे, छोटी एकादशी। मोठी एकादशी झाल्यानंतर छोटी एकादशी धरण्याची प्रथा पण आहे। त्याच निमित्ताने आज आपण इथे हा पदार्थ बनवणार आहोत। चला तर मग साहित्य बघूया। इथे त्याच्यासाठी आपण शेंगदाण्याचं तेल नाही वापरणार आहे, मी इथं गावरान तुपात ही खिचडी करणार आहे, त्याच्यामुळे मी इथं गावरान तूप घेतलेलं आहे। हा शेंगदाण्याचा कूट आहे, जाडा भरडा असा शेंगदाणे भाजून कूट करून घेतलेला आहे। जिरे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। त्याच्यात आपण इथं जाड मीठ घेतलेलं आहे, ते मी खिचडीला वापरणार आहे। इथे एक फुलपात्र, ही छोटा एक फुलपात्र भगर मी ती भाजून घेतलेली आहे। बटाट्याचा हा किस करून घेतलेला आहे मी। 2 मध्यम आकाराचे बटाटे किसून ते स्वच्छ धुवून त्याचं पाणी पिळून असा हा किस घेतलेला आहे। त्याच्याबरोबर ही हिरवी मिरची मी मीठ टाकून बारीक करून घेतलेली, थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेतलेली। त्याच्याबरोबर आपण दह्याची चटणी करणार आहोत, त्यामुळे मी इथं थोडंसं दही घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे बारीक मीठ वापरणार आहोत म्हणून हे बारीक मीठ, आणि खिचडीला पाणी लागणार आहे म्हणून इथं मी पाणी घेतलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण प्रथम गॅस पेटवणार आहोत। मी कुकर मध्ये करणार आहे म्हणून ही झटपट होणार आहे आपली भगरीची खिचडी। त्याच्यात मी इथं 1 ते 1.5 चमचा असं तूप टाकणार आहे। तुम्ही शेंगदाणा तेलही वापरू शकता। ते गरम झाल्यानंतर आपण इथं जिरे टाकून घेऊ। आता तूप इथं आपलं गरम झालेलं आहे, आपण याच्यात थोडेसे आता गरम झालेले। त्याच्यानंतर इथं हिरवी मिरची टाकणार आहोत। तुम्हाला जर जिरे टाकायचे नसेल तर ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरी चालेल। हिरवी मिरची टाकून आपण इथे परतून घेणार आहे। याच्यात तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही तिखट करू शकता। बारीक गॅसवर छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तूप आहे ते जळणार नाही। आता याच्यात मी बटाटे टाकणार आहे, किस बटाट्याचा तो पण परतून घेणार आहे। बटाट्याची किस ऐवजी तुम्ही बटाट्याच्या फोडी करून सुद्धा टाकू शकता, काहीच हरकत नाही आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आता हा बटाट्याचा किस आपला छान गळून थोडासा कमी झाला, याच्यात आपण आता मीठ टाकून घेणार आहोत। चवीपुरतं याच्यात आपण मीठ टाकणार आहोत। आता त्याच्यानंतर आपण आता भगरीच्या अंदाजाने पाणी घेणार आहोत। याला आपण आता इथं पाणी टाकून घेणार आहोत। मस्त आलाय मिरचीचा। दोन, 3 आणि मी थोडंसं अजून वरती टाकणार आहे। एवढंसं पाणी असं वरती टाकणार आहे मी, जेणेकरून आपली खिचडी अशी छान अशी नरम होणार आहे। याला उकळ आल्यानंतर आपल्याला याच्यात भगर धुवून टाकायची आहे। चला तर मग याला आपण एक उकळ घेऊ। आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला याच्यात भगर धुवून टाकायची आहे, मी ते धुवून टाकून घेते। आपण इथं भगर अशी स्वच्छ धुवून टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्या शेवट आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कूट टाकू शकता किंवा अख्खे शेंगदाणे सुद्धा टाकू शकता। मी इथं 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, व्यवस्थित हलवून। आता याला आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरला, जेणेकरून आपली भगर अशी खिचडी छान अशी शिजणार आहे। भगरीच्या कुकरला मी झाकण लावलेलं आहे। कुकर होईपर्यंत आपण इथं दह्यावरची फोडणी तयार करून घेणार आहोत। इथं मी एक पॅन ठेवलेला आहे गॅस चालू करून, त्याच्यात आता मी थोडंसं तूप टाकून घेते।
त्याच्यानंतर त्याच्यात आपण जिरे टाकणार आहोत. जिरे छान आपले गरम झालेले. आता त्याच्यात थोडंसं आपण हिरवी मिरचीचं वाटलेलं थोडंसं वाटण टाकणार आहोत. मी तर गॅस बंद करणार आहे, हे लगेच जळतं त्याच्यामुळं. हे तूप आहे जे ते गार झाल्यानंतर आपल्याला हे टाकायचंय, कारण याचा खूप ठसका होतो आणि लगेच हे जळतं. मिरचीचं वाटलेलं खूप ते जळून जातं. त्याच्यामुळे हे आपण गॅस बंद केल्यानंतर थोडंसं तूप गार झाल्यानंतर टाकायचंय आपल्याला. तूप आपलं छान गार झालेलं आहे. आता याच्यात तूप गार झालेलं आहे आपलं. आता इथं मी मिरचीचं वाटलेलं टाकून घेते. छान असं हलवून घेणार आहे मी. थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यात आपल्याला, बारीक मीठ चवीपुरतं. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूटही घालू शकता. आता हे मिश्रण आपण, ही फोडणी आपण आता दह्यावर टाकून घेणार आहोत. छान अशी आपली दह्याची चटणी इथं तयार झालेली आहे. शेंगदाण्याचं कूटही तुम्ही इथं टाकू शकता. चला तर मग आपली छान अशी भगरीची खिचडी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.